नागेबाबा मल्टीस्टेटमधील लूट, कर्जाच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक लूटमार सुरूच, चार्जेसच्या नावाखाली लाखोंचा गंडा। नागेबाबा मल्टीस्टेटने बँकेच्या नावाखाली ग्राहकांना कर्ज देताना अवाजवी शुल्क आकारून त्यांची लूट चालवली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कर्ज देताना प्रक्रिया शुल्क, विमा, कागदपत्र शुल्क, खाते उघडण्याचे शुल्क, वेळेपूर्वी परतफेड दंड असे एक ना अनेक चार्जेस लावून गरजू नागरिकांची अक्षरशः लूट सुरू असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे। ग्राहकांच्या मते 50,000 रुपयांचे कर्ज घ्यायचे म्हटले तरी त्यापैकी 8,000 ते 10,000 रुपये विविध शुल्काच्या नावाखाली कापले जातात। काही प्रकरणांमध्ये तर व्याजदरही अनावश्यक वाढवले जात असल्याचे दिसून आले आहे। ही बँक नव्हे, आर्थिक पिळवणुकीचा अड्डा आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागेबाबा मल्टीस्टेटच्या ग्राहकांकडून ऐकायला मिळत आहेत। कर्जाच्या अटी ग्राहकांना स्पष्ट सांगितल्या जात नाहीत। कागदोपत्री प्रक्रिया झपाट्याने पार पडली तरी प्रत्यक्षात पैसे हप्त्यांच्या रूपाने कापले जातात। काहींना तर विमा घेणे बंधनकारक असल्याचे सांगून जबरदस्तीने अतिरिक्त रक्कम वसूल केली गेली आहे। नागेबाबा मल्टीस्टेट विरोधात तक्रारी वाढत असतानाही संबंधित सहकार खात्याचे अधिकारी वा स्थानिक प्रशासन अद्याप गप्प का आहे? आर्थिक पिळवणुकीचे हे प्रकार सुरूच राहणार का? पीडित ग्राहकांनी आता आवाज उठवण्यास सुरुवात केली असून काहींनी एकत्र येऊन या संस्थेविरोधात तक्रार दाखल करण्याचे ठरवले आहे। या संस्थेचा आर्थिक लुटमारचा चेहरा जनतेसमोर आणणे ही काळाची गरज आहे। कर्जाची मुदत संपल्यावर जी नोटीस द्यावी लागतील ती नोटीस सुद्धा या संस्थेकडून दिली जात नाही। तसेच एका ग्राहकांनी तक्रार केली आहे का या नोटीस 2-3 वर्षांनी उशिरा देण्यात येत आहे, तोपर्यंत कर्जाची रक्कम वाढवून व्याजात भरमसाठपणा येतो व थकबाकीदारावर त्याचा बोजा पडतो। नमस्कार, मी शिवाय नेमक, शेतकरी संघटना नेवासा तालुका। मी आपणा सर्वांना प्रशासनाला विनंती करतो की या नागेबाबा मल्टीस्टेट या पतसंस्थेवर लवकरात लवकर कारवाई करा आणि ही लूट थांबवा। आता आपण जर बघितलं तर नागेबाबा मल्टीस्टेट नावानी जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेत लोन घेणाऱ्याची खूप जास्त प्रमाणात लूट या ठिकाणी केली जात आहे। कुठल्याही प्रकारचं पहिल्यांदा जी माहिती असते, प्राथमिक माहिती असते ती न देता, जास्त प्रमाणावर त्यांच्याकडून व्याज आकारण्याची पद्धत या ठिकाणी या नागेबाबा मल्टीस्टेट या पतसंस्थेने आणलेली आहे। आपण जर बघितलं तर 1000 ते 1,500 लोक या नेवासा परिसरात आहेत की त्यांचे 50,000 घेतले त्यांनी आणि मध्ये कोरोना आला। कोरोनात सगळ्यांची व्यवसाय ठप्प झाली। त्यानंतर त्यांनी मुदत संपल्यावर आपले नोटीस पाठवायला पाहिजे होती, पण त्यांचं व्याज वाढावा ह्या हेतूने त्यांनी मुदत संपवता नोटीस न पाठवता त्यांनी 2-2, 3-3 वर्षांनी नोटीस पाठवायला चालू केली। म्हणजे याचा अर्थ उघड आपल्याला समजू शकतो आपण की याचा अर्थ फक्त ग्राहकांची लूट करणे हाच हेतू आहे। खूप जास्त प्रमाणावर स्टेशनरी चार्ज वगैरे हे आकारण्याची पद्धत आणि गोरगरीब जनतेला अक्षरशः लोनसाठी विटीवर धरण्याचं काम या ठिकाणी नागेबाबा मल्टीस्टेटने केलेलं आहे। तरी याच्यावर लवकरात लवकर चांगली कारवाई या ठिकाणी करण्यात यावी। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।